नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जपमाळ केव्हा व कशी वापरावी, तसेच त्याची योग्य वेळ काय व योग्य वापरण्याची पद्धत, त्याचे महत्त्वाचे नियम आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांचे जपमाळ श्रद्धा, शुद्ध मन आणि नियमिततेने केल्यास मन शांती व भक्ती दृढ होण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीनुसार पुढील नियम पाळले जातात. जपमाळ केव्हा करावी? जपमाळ सकाळी स्नानानंतर, ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयानंतर करावी. संध्याकाळी दिवा लागल्यानंतरही तुम्ही करू शकता. रोज एक सकाळी केल्यास नियमितता राहते. जपमाळ कशी करावी? स्वच्छ वस्त्रे परिधान करून शांत ठिकाणी बसावे. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दीप व अगरबत्ती तुम्ही लावू शकता. जपमाळ सुरू करण्यापूर्वी नमस्कार करून संकल्प करावा. प्रत्येक मणीवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा. 108 मण्यांची एक माळ पूर्ण झाल्यानंतर मेरू म्हणजे मोठा मणी ओलांडू नये. माळ उलट फिरवून पुढचा जप करावा. जपमाळ करताना नियम शक्यतो उजव्या हाताने जप करावा. तर्जनी पहिले बोट मण्यांना लावू नये. अंगठा आणि मधले बोट किंवा अनामिका वापरावी. जप करताना मन शांत आणि एकाग्र ठेवावे. जपमाळ स्वच्छ पवित्र ठिकाणी किंवा गोमुखी पिशवीत ठेवावी. जपमाळ हा श्रद्धा आणि भक्तीने करावा. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी करू नये. किती जप करावा? नवशिक्क्याने रोज एक माळ म्हणजेच 108 वेळा सुरू करावी. रोज वेळ असल्यास 8, 5 किंवा 11 वेळा तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता आणि श्रद्धा. शेवटी मनापासून प्रार्थना करा. अक्कलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी माझ्यावर कृपा करा, सद्बुद्धी द्या आणि सदैव आम्हाला तुमच्या चरणी जागा द्या. आणि अशात नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.